नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आज आपण पावसाची स्थिती बघूयात येत्या 4-5 दिवसामधली. आता मी रेकॉर्ड जेव्हा करतो आहे, की 9 तारखेला पहाटे रेकॉर्ड करतोय हे. येत्या येत्या 24 तासामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे ते दाखवतो. पूर्ण दक्षिण भारत, राजस्थान, गुजरात कुठेही पाऊस नाहीये येत्या 24 तासामध्ये. आता हे जे मी मॉडेल वापरतोय ते जर्मनीचं आयकॉन म्हणून मॉडेल आहे. अ, असे 2-3 प्रकारचे मॉडेल्स असतात. GFS एक आहे, युरोपियन मॉडेल एक आहे, आयकॉन मॉडेल एक आहे. आयकॉन हे मॉडेल जे आहे ते माझ्या अभ्यासानुसार आपल्या भारताच्या परिस्थितीशी जास्त चांगल्या प्रकारे त्याचं प्रेडिक्शन करता येतं असा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यानुसार करतो आहे. तर येत्या 24 तासामध्ये जर बघितलं आपण, तर महाराष्ट्रात अगदी गोंदिया जिल्ह्यात थोडाफार पाऊस सोडला, तर पूर्ण आणि इथे घाटमाथ्यावरती अगदी किरकोळ, तर कुठंही पाऊस नाहीये. म्हणजे ही जी भीती आहे आपल्याला एल निनोमुळे यावर्षी दुष्काळ पडेल का? ती खरी ठरताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल, की मागच्या आठवडाभर तर एवढा बदा-बदा पाऊस पडला घाटमाथ्यावर, कोकणात आणि सगळीकडे पूर आला. तर एल निनो काय करतोय? तर एल निनोनी हे असं का झालं? हे समजावून सांगायचा मी थोडाफार प्रयत्न करीन. परंतु आधी मी सगळी परिस्थिती काय आहे ते सांगतो. तर हे झालं पुढच्या 24 तासामध्ये. आता आपण ह्याच्या पुढे एक-एक दिवस जाऊयात. म्हणजे हे आजच्या तारखेचं मी सांगतोय 9 तारखेचं. आता ही परिस्थिती 10 तारखेची. 10 तारखेला सुद्धा कुठंही पाऊस नाहीये. आता मी 11 तारखेचं दाखवतो. 11 तारखेला सुद्धा कुठेही पाऊस नाहीये. म्हणजे परिस्थिती किती भयान होत चालली बघा, की हे आहे 12 तारखेचं. 12 तारखेला सुद्धा कुठं पाऊस नाहीये. म्हणजे आता तर पिच ब्लॅक म्हणजे शून्य पाऊस कुठेही तुम्ही जर बघायला गेलात तर 0 मिलीमीटर पाऊस दाखवतो. म्हणजे पाऊस नाहीच आहे. कुठेही पाऊस दाखवत नाहीये ते. आणि हे दाखवतो मी 13 तारखेचं. अ, तर तिथे सुद्धा कुठे पाऊस नाहीये. अगदी इथे नागपूर, जळगाव, गोंदियापर्यंत अगदी लातूर हे कुठं पाऊसच नाहीये. एवढा प्रॉब्लेम झालेला आहे यावर्षी. आता आज दुपारचं मॅक्सिमम टेम्परेचर भारतातलं दाखवतोय. तर आपल्याला लक्षात येईल, की आता हे पूर्ण भारताचं आहे. तर इथे जो खालचा तामिळनाडूचा भाग आहे, तिथे आता खूप गरम व्हायला लागलेलं आहे. म्हणजे मदुराई आता 36 दाखवते. काही दिवसांनी तर ते 40ला टेकतंय मदुराईचं म्हणजे तामिळनाडूमधल्या अंतर्गत भागाचं. आणि असाच हे जे उष्णता आहे, आता तुम्हाला दाखवतो मी, की काही दिवसांनी कुठपर्यंत ती येते उष्णता. तर इथे बघा, की उष्णता वाढलेली आहे. नागपूर सुद्धा आता 33-34 दाखवतंय, हैदराबाद 35 दाखवतंय. मदुरै आता 40ला गेलेलं आहे. हे आहे साधारणतः 13 तारखेच्या दुपारचं आणि याच्यापुढे टेम्परेचर वाढत जात आहेत. ह्याचा साधा अर्थ असा आहे, की पाऊस कमी होणार आहे. पाऊस कमी झाल्यामुळे टेम्परेचर वाढणार आहे. पाऊस असता तर टेम्परेचर वाढली नसती. त्याच्यामुळे जिथं-जिथं टेम्परेचर वाढलेली दिसतायत म्हणजे स्पेशली डेक्कन प्लॅटो म्हणजे साधारणतः दक्षिण भारत ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र त्याच्याच मध्ये येतं भौगोलिकदृष्ट्या. तर जास्त करून विदर्भामध्ये गरम होत आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात 33-32, नांदेडला 34, सोलापूरला 33 हे 2-4 दिवसानंतरची टेम्परेचर आहे. आत्ता सुद्धा म्हणजे आजचं जर आपण बघितलं, आज मॅक्सिमम टेम्परेचर तरी ती साधारण 30-31 या रेंजमध्ये आहेत. म्हणजे पावसाळा आहे, परंतु पाऊस नाहीये आणि त्याच्यामुळे टेम्परेचर्स खूप वाढलेली आहेत. आता इथे समुद्रातल्या आत्ता असलेल्या लाटा दिसतायत. तर 13 फुटाच्या या लाटा आहेत साधारण कोकण किनारपट्ट्यावरती. मुंबईच्या जवळ आता ते थोडं कमी झालंय. म्हणजे अगदी मुंबईच्या वरच्या भागात जर आपण बघितलं वापीकडे वगैरे, तर त्या 8-9 फुटावर आलेल्या आहेत. म्हणजे थोडासा असा फेंट गुलाबी कलर झालाय इथे. परंतु मला असंच दाखवायचंय तुम्हाला आता, की जर आपण ह्या वेव्हज म्हणजे लाटा जर आपण काही दिवसानंतरच्या बघितल्या 4-5 दिवसानंतरच्या,
तर त्याचं जी स्ट्रेंथ म्हणजे किती लाटा उसळत आहेत ते कमी होत चाललंय. म्हणजे आता हे 7 फूट 8 फूट, जे अगदी मुंबईत जवळ 8 फूट, जिथं त्या 13-14 फूट होत्या जेव्हा तो पाऊस कोसळत होता तेव्हा. आता हे काही दिवसांनी 7 फुटावर येते. म्हणजे बेसिकली वाऱ्याचा जोर कमी होतो आहे. टेम्परेचर्स वाढत आहेत. पाऊस कुठेही दिसत नाहीये. ह्याचाच अर्थ साधा सरळ आहे, की यावर्षी दुष्काळ पडतो आहे, पडणार आहे. जर आपण आत्ताचा सॅटेलाइट फोटो बघितला, म्हणजे हा मोस्ट रिसेंट फोटो आहे, तर या टप्प्यामध्ये म्हणजे कुठून की साधारण चिपळूण पासून ते वरती दमणपर्यंत थोडी ढगांची दाटी आहे. परंतु जर आपण इकडचा भाग बघितला, इकडचा म्हणजे अगदी महाराष्ट्रातला जवळ-जवळ सगळीकडे कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, तर तिथले ढग हे अतिशय विरळ आहेत आणि एवढ्या विरळ ढगांमधून पाऊस पडणं फारच अवघड आहे. त्याच्यामुळे सगळे इंडिकेटर म्हणजे तापमान असेल, लाटा असतील, वारं असेल, समुद्र पर्जन्यमान असेल, सगळं असंच दाखवते की पाऊस आता नाहीये पुढचे 5-6 दिवस. जर आपण आळंदीचा पालखी सोहळा बघितला, तर पालखीचा सोहळा कमी लोकांसह पण व्यवस्थित पार पडतो आहे आणि पालखीला पुण्यात जायला काही प्रॉब्लेम नाहीये. मी साधारण 3-4 दिवसापूर्वी जेव्हा सगळीकडे धो-धो पाऊस प्रचंड पडत होता, तेव्हा सांगितलं होतं, की पालखी सोहळ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याप्रमाणे पालखीला प्रॉब्लेम आलेला नाहीये. म्हणजे हवामानाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्याचा फायदा आपल्याला होतो, एवढंच मला सांगायचंय. आता थोडक्यात हा काय प्रॉब्लेम झालाय सांगतो. एल निनोमुळे म्हणजे काय झालंय ते सांगतो. त्याच्या आधी नॉर्मल काय ते सांगतो. इथं ज्याप्रमाणे आपल्याला दिसतंय, की हे जे समुद्रावरनं वारं येतंय, त्याच्यामध्ये बाष्प आहे. जेव्हा त्याला सह्याद्री भेटतो, तेव्हा त्याला वाऱ्याला दुसरी दिशा नसल्यामुळे ते वर-वर जात राहतं. वर गेलं की त्याला कंडेन्सेशन म्हणतात. जिथं वाफ जी आहे पाण्याची, जी आपल्याला दिसत नाही हवेमधली, त्याचं रेन ड्रॉप्स म्हणजे थेंबामध्ये रूपांतर होतं आणि जेव्हा तो थेंब अतिशय पहिल्यांदा बारीक असतो, म्हणजे काही मायक्रॉनचा असतो आणि तो मायक्रॉनचा थेंब एकत्र येऊन ते नंतर त्याचे मोठे थेंब बनतात आणि एका मर्यादा पलीकडे साधारणतः 2 मिलीमीटर डायमीटरचा तो थेंब बनला, की मग त्याला वजन वाढतं त्याचं. त्याच्यामुळे वारं त्याला वर ढकलू शकत नाही आणि त्याचा हा पाऊस इथं पडतो. पूर्ण इथे पाऊस पडतोय कारण इथं तो कंडेन्सेशन झालेलं आहे त्याचं. म्हणजे ते गार हवा लागल्यामुळे त्याचं त्या वाफेचं पाण्यात रूपांतर झालं आणि तिथं तो पाऊस पडला. नॉर्मली काय होतं, नॉर्मली म्हणजे जेव्हा एल निनो नाहीये किंवा एक 20-25 वर्षापूर्वीची आपण गोष्ट म्हणूया. तर हा जो ढग आहे, ह्या ढगामध्ये जे पाण्याचे थेंब तयार होत आहेत, ते जर अतिशय बारीक असतील, मायक्रॉनमध्ये असतील, तर ते हलके असतात. ते वरती ढकलले जातात वाऱ्यानी आणि ते ढकलत-ढकलत इकडे येतात आणि मग इकडे येऊन तो पाऊस पडतो. म्हणजे मग तो लातूर असेल, धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, म्हणजे या भागाकडे तो पाऊस जातो. आता यावर्षी काय झालंय सांगतो, की इथं हा पाऊस आला, इथं वर आला, इथून वरती आला पाऊस. परंतु यावर्षी एल निनो असल्यामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलेलं आहे आणि 1 डिग्री 2 डिग्री जरी वाढलं तरी त्याच्यामधली उष्णता खूप वाढते. त्याच्यामुळे झालं काय, की जेव्हा हा ढग जास्त पाण्याने भरलेला हा इथे आला, म्हणजे डोंगर माथ्यावरती, घाट माथ्यावरती, तेव्हा त्याच्यामधल्या पाण्याचं वजन हे नॉर्मलपेक्षा जास्त होतं. त्याच्यामुळे तिथलं पाणी सगळं डोंगर माथ्यावर पडलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण घाट माथ्यावर म्हणजे मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, भीमाशंकर या भागामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि त्याचा दुसरा परिणाम असा झालाय, की पुढे जायला त्याच्याकडे पाऊस शिल्लक राहिला नाही आणि पुढे जे वारं म्हणजे आता आपल्याला वारं दिसतंय, सगळ्यांना ढग दिसतायत आणि भयान वारं सुटलेलं आहे. सगळीकडे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये. परंतु त्यात पाणीच नाहीये कारण पाणी जड झालंय. मायक्रो ड्रॉप्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे बारीक-बारीक
आकार असलेले पाणी किंवा वाफेच्या रूपातलं पाणी ते राहिलंच नाहीये, कारण ते सगळं पडून गेलंय. आणि त्याच्यामुळे इकडचा जो भाग आहे तिथं कुठेही तो पाणी यायला तयार नाही. नुसतेच कोरडे ढग येतायत आणि नुसतं भणाण वारं सुटतंय, पण त्याच्यामध्ये पाण्याचा अंशच नाहीये. त्याच्यामुळे यावर्षी जो रेन शॅडोचा भाग आहे, म्हणजे जो आपण मराठवाड्याचा भाग म्हणतो, तर तिथे पाऊसच नाही. म्हणजे अगदी पुणे, कोल्हापूर, सातारा ही जी लाईन आहे, त्या लाईनच्या पुढे पाऊस आलेलाच नाहीये जवळ-जवळ यावर्षी. त्यामुळे आत्ता जो मी हे दाखवतोय, म्हणजे आत्तापासून ते साधारणतः 13 तारखेपर्यंत, म्हणजे 9, 10, 11, 12, 13 पुढचे 5 दिवस घाटमाथ्यावरती एक किरकोळ अर्धा इंच, 1 इंचचा पाऊस सोडला, म्हणजे पूर्ण 5 दिवसात मिळून तर तरी बाकी ठिकाणी कुठेही पाऊस ह्या मॉडेलमध्ये दिसत नाहीये. मी तुम्हाला दुसरे मॉडेल दाखवतो. युरोपियन मॉडेल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये साधारणतः तीच परिस्थिती आहे. फक्त इथं घाटमाथ्यावर त्यांनी 20च्या ऐवजी साधारणतः 40-50 मिलीमीटर असं दाखवतंय. एवढा जर फरक सोडला, तर बाकी कुठेही पाऊस दोन्ही मॉडेलमध्ये दाखवत नाहीये. त्याच्यामुळे आपण असं समजू शकतो आणि मुख्यतः त्याला बाकीचे पण घटक आपण बघितले, की तापमान वाढतंय, लाटा कमी होत आहेत आणि एल निनो तर आहेच सध्या. त्याच्यामुळे कितीही वाईट वाटलं तरी मी पुन्हा एकदा सांगायला मला पाहिजे, की येत्या 5 दिवसात पावसाची आपण अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यामुळे मला तर वाटतं सरकारने दुष्काळ जाहीर करावा. त्याप्रमाणे जे काही लोन्स म्हणजे कर्ज असतील ती माफ व्हायला पाहिजेत. शिक्षणाचे खर्च माफ व्हायला पाहिजेत. पाण्याचे टँकर सुरू व्हायला पाहिजेत. चारा छावण्या सुरू व्हायला पाहिजेत. आत्ता जर तयारी सुरू केली तर ऐनवेळेस पळापळ होणार नाही. माणसांचे आणि जनावरांचे हाल होणार नाहीत. त्याच्यामुळे हे सांगणं माझं काम आहे हवामानाचा अभ्यासक म्हणून, की येत्या 5 दिवसामध्ये घाटमाथ्यावरती थोडासा जर सोडला आणि कोकणात त्याच्याहून कमी, तर बाकी कुठंही पाऊस नाहीये येत्या 5 दिवसामध्ये. त्यामुळे तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर लिहा, की तुम्ही कुठल्या भागात आहात, तिथं पाऊस पडतोय का नाही पडतोय? आणि मी म्हणतोय ते जर खोटं निघत असेल किंवा खूपच चुकत असेल, म्हणजे उदाहरणार्थ नांदेडला एक 5 इंच, 4 इंच पाऊस पडला येत्या 2-3 दिवसात, तर मी सांगेन, की माझं चुकलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा अभ्यास करायला लागेल मला. परंतु तुम्ही सांगितलं तर मला त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे पुन्हा उद्या उद्या भेटूया. तोवर नमस्कार.